नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे फौजीबाई प्रतिभा झावरे। तर कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल किंवा ज्यांनी बघितला नाही त्यांना आजचा ब्लॉग काय आहे हे तर थंबनेलवरून समजलंच असेल। तर येस, कालचा व्हिडिओ जो बनवला होता मी त्यामध्ये जस्ट नॉर्मल अशाच गप्पा मारल्या होत्या। तर म्हटलं चला उद्यापासून आपण डिलेवरी जर्नी जी माझी आहे ती शेअर करेल मी उद्यापासून। तर तेच आज मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे, कारण सगळ्यांना खूप जास्त एक्साइटमेंट लागलेली आहे की बेबी गर्ल आहे की बेबी बॉय आहे, त्याचबरोबर डिलेवरी केव्हा झाली, सी सेक्शन झालं की नॉर्मल झालं, अशा सगळ्या गोष्टींचं हे लागलेलं आहे। तर चला मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता सुरुवात कुठून करू मला हे समजत नाही आहे कारण खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे। आणि तर आता लास्ट ब्लॉग जो होता माझा तो मी एप्रिलमध्ये अपलोड केला होता। आणि माझी डिलेवरी जी झाली आहे ती मेमध्ये झालेली आहे। तर आता तुम्ही गेस करू शकता की माझं बेबी जे आहे ते किती मंथचं असेल। तर असो, आता मी सुरुवात आहे ना म्हणजे माझ्या डिलेवरीचं किंवा माझ्या लेबर पेनपासून स्टार्ट करते। तर सगळ्यात अगोदर असं सांगते की मी डिलेवरीला माझ्या माहेरी काही गेली नव्हती, जे नॉर्मली सगळ्या मुली ओटी भरून आपल्या माहेरी जातात डिलेवरीच्या अगोदर। तर तसं मी काही गेली नव्हते, कारण हे सुट्टीला आलेले होते। म्हटलं की चला आहेत 1-2 महिने घरी तर तेवढं सोबत राहणं होईल, कारण पूर्ण त्यावेळेस पण ते सोबत नव्हते। मी सुरुवातीला म्हणजे मला जेव्हा 3rd मंथ होता ना तेव्हा मी घरी आले होते आसामवरून, आणि त्याच्यानंतर हे डायरेक्ट डिलेवरीच्या वेळेसच सुट्टीला आले होते। तर त्यामध्ये पण असं झालं की हे अगोदर सुट्टीला आले महिनाभर, आणि असं वाटायचं की तेव्हाच डिलेवरी होईल, आणि परत त्यांना सुट्टी घ्यायला जायचं होतं 15 दिवसांसाठी। आणि त्यावेळेस हे आसामला गेले तेव्हा पण मनात अशीच धाकधूक होती की हे गेले आणि पाठीमागे डिलेवरी झाली, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेस मी सोबत पाहिजे, आणि मला पण तेव्हा असंच वाटायचं की यार हे सोबत पाहिजे, त्यावेळेस थोडंसं नाही का एक आधार वाटतो मनाला। तर त्यावेळेस म्हणजे हे आसामला गेले, आसामवरून आले तोपर्यंत काही माझी डिलेवरी झाली नाही। म्हटलं बरं झालं, नशीब चांगलं की नाही झाली अजून डिलेवरी। तर त्यानंतरनं हे आसामवरून आले, त्यानंतरनं पण 7-8 दिवसाने माझी डिलेवरी झाली। तर डिलेवरीच्या वेळेस मी नॉर्मली म्हणजे मी माहेरी नव्हते, मी सासरीच होते। तर आता म्हणजे माझ्या डोक्यात पण मला असं पेन वगैरे काहीच झालं नाही सुरुवातीला, किंवा दिवसभर मला असा काहीच त्रास झाला नाही। मला पेन सुरू झालं ते म्हणजे रात्री। आता नॉर्मली आम्ही 8-8:30 वाजता जेवण केलं, आणि मी रोज अशी चक्कर मारायला जायचे, फिरायला जायचे जेवण केल्यानंतरनं। तसंच माझं जो रोजचा रुटीन होता तर तसंच मी चालायला गेले। आणि त्या दिवशीच माझ्या मोठ्या ताई ज्या आहेत माझ्या नणंद, तर त्या आल्या होत्या सुट्टीला, कारण त्यावेळेस मुलांना सुट्टी लागते, मग त्या आल्या होत्या 5-6 दिवसांसाठी इथं राहायला। आणि म्हणजे आम्ही फिरायला वगैरे गेलो, 10 वाजले असतील, फिरून आले, आणि नंतरनं मग झोपायच्याच तयारीत होते। तर असंच नंतरनं नॉर्मल मी वॉशरूमला वगैरे गेले, आली, झोपली, आणि अचानकच माझ्या पोटात असं नॉर्मल पेन व्हायला लागलं। म्हणजे एवढं पण हेवी पेन नव्हतं, एकदम नॉर्मल पेन होत होतं। तर त्यावेळेस मग मी असं पेन व्हायला लागलं, मग मी घरात कुणालाच सांगितलं नाही, म्हणजे यांना माहिती होतं। आणि मी ताईंना फोन केला की त्या खाली झोपलेल्या होत्या, आणि आमचं बेडरूमवरती, तर मग आम्ही वरती होतो। मग यांनी फोन केला की वरती आहे म्हणून, बघी काय म्हणते असं। मग त्या आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं का त्या असं होतं आहे म्हणून। मग आम्ही म्हणजे माझे जे गायनेकोलॉजिस्ट, मी नॉर्मली पूर्ण ट्रीटमेंट ज्यांच्याकडे घेतली त्यांना कॉल केला, आणि त्यांनी वेळेला कॉल काही उचलला नाही। ती वेळ होती 11:45, म्हणजे 11:45 वाजले होते, डॉट 11:45। त्याच वेळेस मला नॉर्मल पोटात दुखायला लागलं होतं, एकदम हलकं खालच्या बाजूने पोटात दुखायला लागलं होतं। तर मग असं झाल्यानंतर मग मी त्यांना कॉल केला, त्यांनी कॉल काही रिसीव केला नाही। आणि काय असतं म्हणजे काय होतं की त्या मला बोलल्या होत्या तू उद्या चेकअपला ये, आणि आदल्या दिवशी त्या सुट्टीवर होत्या असं वाटतं, आणि मग त्या दिवशी मी काही गेली नाही, म्हटलं उद्या जाईल, आणि उद्या जाईन म्हणून आदल्या रात्रीच मला पेन सुरू झाले।
आणि मग त्यांनी नंबर सेव्ह करून घेतला असता, कारण त्या अननोन नंबर काय रात्रीचं रिसीव करत नाही आणि माझा नंबर पण नेमकी त्यांच्याकडे सेव्ह नव्हता. मग फोन केला तर ते फोन काय उचलत नव्हता आणि मला पेन पण एवढं काही हेवी नव्हतं. त्याच्यामुळे मग मी पण म्हणजे आम्ही सगळेच नॉर्मल राहिलो की बाबा काही नाही, चला थोडंच दुखतंय ना, बघू, जर जास्त दुखायला लागलं तर लगेच हॉस्पिटलला जाता येईल म्हणून. आणि इथं नॉर्मल डिलिव्हरी करतात. मग त्यांच्याच भरोशावर होते मी की चला दुखायला लागलं तर. पण त्या दिवशी नेमकी काय झालं की ते इथं म्हणजे त्या आमच्याच इथे राहतात, पण त्या इथे नव्हत्या, नगरला गेलेल्या होत्या. मग त्यांनी काय केलं की रात्री म्हणजे त्यांनी कॉल उचललाच नाही. रात्रभर मला नॉर्मल पेन व्हायचं, अर्धा एक तासाने नॉर्मल अशा कळा आल्यासारखं व्हायचं आणि मला ते कळत पण नव्हतं त्या कळा आहेत की नेमकी काय आहे. पण दुखत होतं माझं पोट आणि दिवस पण म्हणजे नाही का 9 मंथ कंप्लीट झालं होतं आणि 2 दिवस झाले होते पुढे. तर म्हटलं हे पेन तर आहे हे समजलं होतं मला, म्हणजे नाही का याआधी मला असं कधी काही त्रास झाला नाही. आणि म्हटलं दिवस पण भरलेत, हे 100% लेबर पेनच आहेत. आणि ताई पण होत्या, त्या पण म्हटलं की तुला कसं हे होतं काय होतं आहे. त्यांची ऑलरेडी 2 डिलेवरी झालेल्या आहेत, तर मला त्या सगळं सांगायच्या की असं होतं का तसं होतं का. तर मी त्यांना सांगायचे. मग त्यावेळेस त्यांनी मॅडमनी काही कॉल उचलला नाही. मग सकाळचं पण नॉर्मल जे रात्रभर मला पेन होत होतं तसंच सकाळचं पण पेन होत होतं. मग मी काय केलं की माझ्या पप्पांना फोन केला. त्यांना मी काही सांगितलं नाही की असं होतं आहे म्हणून. आणि कारण त्यांच्या मागे त्यावेळेस ना खूप कामाचं हे चालू होतं, कांदे वगैरे काढणं चालू होतं. मग त्यांच्या मागे इतके माणसं होते, 15-20 माणसं होते. म्हटलं नको, त्यांना पण नको सांगायला म्हणजे काय होते, कारण आम्हाला चेकअपला नॉर्मली जायचं होतं दुसऱ्या दिवशी. म्हटलं बघू आधी मॅडम काय सांगतात आणि त्यानंतर आपण सगळ्यांना सांगून टाकू की असं असं आहे म्हणून. मग मी माझ्या मम्मीलासुद्धा सांगितलं नव्हतं. माझे वडील घरी आले इथं सासरी, त्यांनासुद्धा सांगितलं नव्हतं. मी त्यांना यासाठी बोलवलं होतं की माझं जे सामान होतं, आता यापुढचे तर 2-3 महिने मला तिकडंच राहायचं होतं, त्यामुळे जे काही सामान होतं छोट्या मोठ्या गोष्टी त्या मला त्यांच्यासोबत द्यायच्या होत्या. तर म्हटलं की तुम्ही आज येऊन जा आणि हे सामान घेऊन जा नाही का. मग ते आले, नॉर्मली आले, अर्धा तास बसले, बोलले. पण मी त्यांना ह्या काहीच गोष्टी सांगितल्या नाहीत. मग ते घरी गेले. त्याच्यानंतर 10-10:30 आम्ही नाश्ता वगैरे केला. 10-10:30 वाजले असतील, कारण 10-10:30ला मॅडम येतात आणि 10 वाजता कॉल केला तर त्यांनी सकाळी कॉल उचलला. बरं म्हटलं तू येऊन जा हॉस्पिटलला, बघू आपण चेकअप करू नाही का. तर मग मी गेले हॉस्पिटलला, चेक वगैरे केलं. तर ते मला बोलल्या की तुला कधीपासून असं दुखतं आहे पोटात. मी म्हटलं रात्री 11:15 वाजल्यापासून. तर मग त्यांनी मला जास्त पेन येण्यासाठी मला इंजेक्शन वगैरे दिलं, गोळ्या दिल्या. पण मला पेन जास्त काही होतच नव्हतं. जसा नॉर्मल अगोदरपासून होत होता ना तसंच पेन होत होता. म्हणजे एवढा टाईम जाऊन पण मला जास्त पेन काय होत नव्हता. तर मग हां, मला त्यांनी थोडा वेळ वेट करायला सांगितला. म्हटले बघ काय होतं. आणि ॲक्च्युली काय झालं की आम्हाला इथे डिलिव्हरी करायची नव्हती, म्हणजे यांचं जे हॉस्पिटल आहे तिथं डिलिव्हरी करायची होती. तिथे पण नाव दिलं होतं, इथं पण दिलं होतं. पण म्हटलं की चला जर पुढचं काय सांगितलं तर आपण तिकडे जाऊ. पण मॅडम काय बोलल्या की 12 तास झालेत आणि तुला पेन पण तेवढे येत नाही जेवढं नॉर्मल डिलिव्हरीसाठी गरजेचे आहेत. मग म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊन पण मला तेवढा पेन काय होत नव्हतं. मग त्या बोलल्या की तुला नगरला जावं लागेल, म्हणजे नाही का तिथं बघूयात आपण काय होतं. नॉर्मल होण्यासारखं असेल तर ते नॉर्मल करतील आणि सी सेक्शन होण्यासारखं असेल तर सी सेक्शन करतील. आणि त्या दिवशी इतका भयानक पाऊस होता आणि त्याच दिवशी पावसाला सुरुवात झाली होती. म्हणजे उन्हाळाच होता तरी पण पावसाला सुरुवात झाली होती. आणि तुम्हाला माहीत असेल की मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्येच पाऊस सुरू झाला होता. आणि मी असं म्हणायचे की माझी डिलेवरी ना उन्हाळ्यात ना यायला पाहिजे, म्हणजे नाही का पाऊस यायला पाहिजे, पावसाळा सुरू व्हायला पाहिजे आणि तेव्हा माझी डिलिव्हरी व्हायला पाहिजे. कारण ऊन भयानक, गरमी भयानक होत होती. आणि मम्मीच्या इकडे म्हटलं की आता तिकडे तर जास्तीत जास्त गरमी होणार आणि बाळ घेऊन कसं. तर आणि नेमकीच काय झालं की ज्या दिवशी मी हॉस्पिटलला गेले इतका भयानक पाऊस, इतकं वारं की विचारता सोय नाही. मग आणि हां, मी मम्मीला कधी सांगितलं की जेव्हा मी हॉस्पिटलला गेले आणि मला मॅडमने सांगितलं असं की तुला नगरला जावं लागेल नॉर्मल, म्हणजे कारण त्या सी सेक्शन नाही करत. मग म्हटलं की इथं रिस्क घेण्यापेक्षा नॉर्मल नाही झालं तर किंवा पेन नाही वाढले तर मग आपल्याला दुसरं पाऊल उचलावं लागेल. त्यामुळे मग आम्हाला तिकडे जायचं होतं म्हणून मी मम्मीला कॉल केला. आणि त्यावेळेस ताई पण माझ्यासोबत होत्या. त्यांना पण म्हटलं होतं तुम्ही या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे अगोदर आम्ही हॉस्पिटलला दोघंच गेलो आणि नंतरून ताईंना सांगितलं की मॅडम असे म्हणतात. मग ताई पण आल्या होत्या. मग त्याच्यानंतरनं मग मी माझ्या मम्मीला कॉल केला की मॅडमने असं असं सांगितलं आहे. मम्मी तर फुल टेन्शनमध्ये
की कारण तिला आधीच माहिती होतं की आज ही चेकअपला जाणार आहे एवढं माहिती होतं, पण डायरेक्ट डिलिव्हरीलाच जायचं म्हणून नाही का असं काही माहीत नव्हतं. आणि ते त्यांच्या नॉर्मली कामात, कारण कांदे काढणं चालू होते, एवढे माणसं होते, मग त्यांचं तेच दिवसभर चालू होतं. आणि मी अचानक कॉल केला, ती जेवायलाच आलेली होती आणि त्या दिवशी ना तिला उपवास होता. मी नेमकी फोन केला माझ्या भावाच्या फोनवरती की नाही का मॅडमने असं असं सांगितलं आहे, मी हॉस्पिटलला आली आहे. अक्षरशः तिने काहीच खाल्लं नाही, खिचडी बनवलेली होती तिने तशी झाकून ठेवली, बॅग भरली. आणि तसं पण मी म्हणजे माझं सामान घेऊन गेले होते, पण ती पण काही सामान आणणार होती तिकडून, तर मग तिने तशीच बॅग भरली, जेवण पण नाही केलं. माझा भाऊ तिला हॉस्पिटलमध्ये सोडवायला आला आणि मी पण काहीच खाल्लेलं नव्हतं सकाळी गेली तेव्हा, मग मला पण इतकी भूक लागली होती. पण मॅडम बोलल्या की तू काही खाऊ नको, कारण जर सी सेक्शन करायची वेळ आली तर मग तुला नाही होणार, लगेच ते सी सेक्शन नाही करू शकत जेवण केल्यानंतर ना. मग मी काही जेवण वगैरे काही म्हणजे नॉर्मल खाल्लं होतं आणि घरून मी आंबे खाऊन गेले होते. म्हटलं आता जर माझी डिलिव्हरी झाली ना तर मला आंबेच खाता यायचे नाहीत. आणि ना आमच्या ताई आहेत तर त्यांच्या इथे ना लवकर म्हणजे आंबे पाडी लागले होते, तर त्यांनी इतके सारे आंबे आणले होते. मी जायच्या आधी 2 आंबे खाऊन गेले, तर मग मी आंबेच खाल्लेले होते. आणि नंतरून तिथं गेल्यावर पण मला भूक लागली. मग यांनी पार्सल वगैरे आणलं होतं, पण मी थोडासा राईस खाल्ला होता त्यातला. मॅडम बोलली जास्त काही खाऊ नको, तर मग आणि मला इथेच हे दिलं होतं गोळ्या वगैरे. तर मला नॉर्मल जास्त पेन असं सुरू व्हायला लागलं होतं, पण तेवढा पण जास्त नव्हता. पण मॅडम रिस्क घ्यायला तयार नव्हता. तर मग माझे मम्मी ते आले, मम्मी ते पण येता येता इतके पावसात भिजले की विचारता सोय नाही. ते गाडीवर आले होते. मग माझा जो चुलत भाऊ आहे तर त्याची 4 व्हीलर जी होती, मग पप्पांनी त्याला सांगितलं की तू जा, म्हणजे नाही का माझं हे सुरू झालं आहे म्हणून. तर मग दादा घरी चालला होता. दादा अर्ध्या तासातून परत रिटर्न हॉस्पिटलला आला. मग मम्मीला त्यांना येऊपर्यंत मग आम्ही सगळे थांबलो तिथं. नंतर आम्ही निघालो नगरला जाण्यासाठी. नगरला जाता जाता तर इतका जास्त भयानक पाऊस होता, म्हणजे आता आमच्या रोडनी जाताना भाळवणी लागते, तर भाळवणीपर्यंत असे पूर्ण झाडं बिडं असे पडलेले होते. आणि म्हणजे गाडीचं जे वायपर असतं ना त्याने सुद्धा पाऊस हे होत नव्हता, समोरचं दिसतच नव्हतं. फुल वारा आणि फुल पाऊस चालू होता. तर त्याच्यात म्हणजे आम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर म्हणजे नेप्ती नाक्यावर आम्ही गेलो असेल आणि मला इतके जास्त पेन सुरू झाले ना की मी कंट्रोलच करू शकत नव्हते. मी डायरेक्ट यांना म्हणायचे नाही मला माझं सीझरच करून टाका, आता मला गेल्या माझं सी सेक्शन करा, माझी हिंमतच नाही नॉर्मल डिलिव्हरीची. आणि इतकं पेन सुरू झालं. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. पाऊसच चालू होता. माझ्या मम्मीने मला पकडून हळूहळू हॉस्पिटलमध्ये नेलं. गेल्या आम्ही लिफ्टने वरती गेलो आणि तिथं आतमध्ये केबिनमध्ये म्हणजे मॅडमकडे ऑलरेडी पेशंट होते, तर ते पण लवकर बाहेर येणार. आणि माझ्या पोटात इतके डेंजर दुखायला लागलं की मी सहनच करू शकत नव्हते. नंतर त्यांना सांगितलं की इमर्जन्सी पेशंट आहे म्हणून डिलिव्हरीचं. मग मॅडमने मला लगेच आतमध्ये घेतलं. मग सोनोग्राफी वगैरे केली आणि नंतरून त्यांनी त्यांच्या नर्सला वगैरे बोलवलं. तर मम्मी ते बाहेरच होते, मी एकटीच आतमध्ये गेली होती, कारण त्यांनी मला चेअरवरती बसून आतमध्ये नेलं. मी एकटीच आतमध्ये होते. मग त्यांनी त्यांच्या नर्सला वगैरे बोलवलं. म्हणजे मला त्यांनी जसं चेअरवर तिथंच बसवलं तसंच लिफ्टने वरती नेलं. मला कुणाशी बोलू दिलं नाही, काय नाही. आणि मला इतकं रडू यायचं की यार आता काय करणार आहे, काय होणार आहे. मॅडम ज्या बोलल्या त्या त्यांच्यासोबत बोलल्या असतील. तर नेमकी आता सी सेक्शन झालं आहे की नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे हे ही गोष्ट मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि कशी वाटली माझी सुरुवातीपासूनची हॉस्पिटलला जाण्यापर्यंतची जर्नी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, उद्याचा ब्लॉग पण खूप जास्त एक्सायटेड असणार आहे की त्यापुढे काय झालं, बेबी गर्ल झाली, बेबी बॉय झालं आणि सी सेक्शन झालं की नॉर्मल झालं, ही सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, बाय.